या फळामध्ये अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे द्राक्ष खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे। मार्केटमधून द्राक्ष जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा त्यावरती आपल्याला अशा प्रकारे पांढरट थर दिसतो आणि त्यावरतीच मग धूळ, माती, केमिकल्स चिटकलेले असतात। द्राक्षावरतीच नॅचरलीच वॅक्स सारखं कोटिंग असतं, त्यामुळे त्यावरती धूळ, केमिकल्स, माती हे लवकर चिटकते। त्यामुळे द्राक्ष घरी आणल्यानंतर व्यवस्थित योग्य पद्धतीने धुवून खाणेच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते। द्राक्ष साफ करताना सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा हाताने अलगद चोळून द्राक्ष धुवून घ्यायचे आहेत। हे द्राक्ष आपण सुटे करूनही धुवू शकतो। सुरुवातीला 2-3 वेळा धुतल्यानंतर बऱ्यापैकी धूळ, माती निघून जाते। 2 ते 3 वेळा अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने द्राक्ष धुतल्यानंतर आपल्याला द्राक्षामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे। द्राक्ष बुडतील इतपत त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचाभर मीठ। या ठिकाणी मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपल्याला द्राक्ष असे ठेवायचे आहेत। 15 ते 20 मिनिटात द्राक्षावर जो चिकट लेयर असतो, धूळ असते, माती असते, ते निघून जाते। आणखीन एकदा हे द्राक्ष स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर पाहू शकता पूर्णतः क्लीन झालेले आहेत। या पद्धतीने द्राक्ष अतिशय स्वच्छ निघतात। मग मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।